कोल्हापूर जिल्ह्याची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधानगरीतील लक्ष्मी जलाशयानं पूर्ण क्षमता गाठली असून गुरुवारी रात्री 11:32 धरणाचा क्रमांक 6चा तर आज दुपारी 4:03 3 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडलाय। त्यामुळे वीज निर्मितीसह एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झालाय। यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून नदीच्या पाणी पातळीत वाढ होती। दरम्यान तुळशी धरण 83.52% तर काळम्मावाडी धरण 64% भरला आहे। यंदा पावसानं उशिरा सुरुवात केली असली तरी गेल्या काही दिवसांपासून राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। परिणामी गुरुवारी रात्री 11:32 क्रमांक 6चा तर आज दुपारी 4:03 3 नंबरचा स्वयंचलित दरवाजा खुला झालाय। सध्या दोन्ही स्वयंचलित दरवाजातून 2856 क्युसेक तर वीज निर्मितीसाठी 1400 क्युसेक असा एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे। धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हंगामातील एकूण पर्जन्यमान 2798 मिलीमीटर इतकं झालंय। तसंच जलाशयात 3298 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे। धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीचं पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर आलंय। दरम्यान धामोडमधील तुळशी जलाशय 83.52% भरला असून पाणलोट क्षेत्रात आज अखेर 2117 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गेल्या 24 तासात 49 मिलीमीटर पाऊस झाला असून लोंढा नाला प्रकल्पातून होणाऱ्या विसर्गासह एकूण 869 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। तर काळम्मावाडी दूधगंगा जलाशय 64% भरला असून पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 2045 मिलीमीटर पाऊस झालाय। गेल्या 24 तासात 38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सध्या धरणात 5373 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। त्यामुळे दूधगंगा धरणाच्या पाणी साठ्यातही सातत्यानं वाढ होत आहे।